आता वाका. विलासराव कपडे काढून वाकले आणि सुशील कुमार चढून गेले. लक्षात घ्या. आणि त्यांनी काय काम केलं? जातीचं स्पिरिट असावं माणसाला. सुशील कुमार शिंदे ओरिजिनल त्या जातीचे होते म्हणून त्यांच्या जातीबद्दल त्यांना स्पिरिट वाटत होतं. त्यांनी 1 वर्षाच्या काळामध्ये 84 JR काढले दलितासाठी आणि 2 लाख दलिताच्या पोरांना नोकऱ्या दिल्या. आणि ज्यावेळेस विलासराव मुख्यमंत्री झाले त्यांनी काय केलं? ओपन साठी क्लोज बोर्डच लावून टाकलं. ओपनची भरती बंद. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. वाडी तंड्यावरले वंजाऱ्याचे माणसं आणून त्यांनी पोलीसमध्ये भरती केली. ते सुद्धा ओरिजिनल त्या जातीचे होते. त्यांचं रक्त त्यांच्या जातीकडे ओढल्या गेलं. रक्त रक्ताकडे ओढतंय असं आपण म्हणतो, पण आमच्या एकाही हरामखोर खरजुल्या कुत्र्याचं रक्त आमच्याकडे अजिबात ओढत नाही. याचा अर्थ हे रक्त आमचं. त्यांच्या बापाच्या घरी कुणीतरी कांबळे गायकवाड नोकरीला असले पाहिजेत पहिल्याच्या काळामध्ये. मी एवढं कशासाठी बोलतोय? मला आमदार खासदार मंत्री होण्यासाठी बोलत नाही, तर या महाराष्ट्रातल्या आमच्या येड्या गवाळ्या लोकांनी आता जागा झालं पाहिजे. हे जर तुम्हाला बदलायचं असेल, हे जरी तुम्हाला कुठे याचं परिवर्तन करायचं असेल, तर आमदार डॉक्टर शालिनीताई पाटलासारखी एक मराठीची महिला त्या विधानसभेमध्ये उठून प्रश्न मांडते आणि एकही आमदार पाठिंबा देत नाही. उलट शरद पवारांनी काय केलं? आपल्याला पहिलं वाटायचं शरद पवार द ग्रेट मराठा, मराठ्याचा एक नेता महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचा एक नेता दिल्लीमध्ये आपला मराठ्याचा माणूस आहे कोणीतरी. पण हा मराठ्याचा माणूस हा टकला एवढा हिजडा निघेल असं आपल्याला कधीही वाटलं नव्हतं. शालिनीताई पाटलांची हकालपट्टी केली पक्षातून प्रश्न मांडल्याच्या नंतर. मराठ्यामध्येही गरीब आहेत, मुसलमानामध्येही गरीब आहेत, त्यांना आरक्षण द्या असा प्रश्न ज्यावेळेस शालिनीताई पाटलांनी मांडला त्यावेळेस शालिनीताई पाटलांची हकालपट्टी केली. त्यावेळेस शालिनीताई पाटलांना आम्ही सांगितलं, ताईसाहेब तुम्ही अजिबात घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही हातातल्या बांगड्या काढा, त्या टकल्याच्या थोबाडावर फिगाळून द्या आणि उभ्या महाराष्ट्रातल्या मर्दमावळ्यासाठी आता हातात तलवार घेऊन उभ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायला तयार व्हा. कारण तुमचा विचार जो आहे तो सगळ्या जाती धर्मातल्या गरिबांचा विचार करणारा आहे, शेतकऱ्यांचा विचार करणारा आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे ही तुमची भूमिका आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला तर शेतकऱ्याला भीक मागायची गरज नाही. लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे. या सगळ्या मागण्या घेऊन आपण निघालो. आता काही लोक मराठीचा उदो उदो करीत हिंडायला लागले. मराठी मध्ये ते काही तर मनशे आहे, ते नुसतंच मनशे आहे, दिलशे नाही. लक्षात घ्या. ते मराठी घेऊन निघाले. आता काय मराठीत आमच्या एवढी गावरान मराठी तुला बोलता येते का? अजिबात. आम्ही तूप म्हणतो, ते मुंबईत बसून तुंप म्हणतोय. आमच्या एवढी गावरान मराठी तुला येत नाही. आम्ही आई शेतात जन्मलेले माणसं आहोत. आईच्या दुधातून आम्हाला मराठी भाषा आलेली आहे. तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये जन्मलेले, त्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेले माणसं आहेत. बाटलीनं दूध केलेले आहेत. आईचं दूध तुम्हाला मिळालेलं नाही. खऱ्या आईची भाषा ही आमची आहे मराठी. त्या मराठीबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे. तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही. तुम्ही आम्हाला मराठी शिकवता आणि तुमचे पोरं इंग्लिश स्कूलमध्ये घालता. तर राज ठाकरेचे पोरं इंग्लिश स्कूलमध्ये. आम्हाला सांग मराठी शिका म्हणजे आमचे लोक जिल्हा परिषदच्या डबड्या शाळेत मराठी शिकले पाहिजे, शेतात गुरराखीत फिरले पाहिजे. इंग्रजी जागतिक भाषा, आमच्याही पोरांनी इंग्रजी शिकली पाहिजे, जगातलं ज्ञान संपादन केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगितलं सगळ्या अधिकाऱ्याचे पोरं बघा, पुढाऱ्याचे पोरं बघा, व्यापाऱ्याचे पोरं बघा, कुठं असतात? इंग्लिश स्कूलला. आणि आमचे पोरं जिल्हा परिषदच्या डबड्या शाळेला. कसं शिक्षण घेतील? म्हणून जर क्रांती सेनेचं सरकार आलं तर या जिल्हा परिषदच्या सगळ्या डबड्या शाळा बंद करून प्रत्येक गावात इंग्लिश स्कूल खोलण्याचं काम आणि आमच्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या माणसाला इंग्रजी शिकता आली पाहिजे. आणि आमचे पोरं अमेरिकेपर्यंत गेले पाहिजेत, इंटरनेट कॉम्प्युटर शिकले पाहिजेत. याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. हे सगळं परिवर्तन आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ते परिवर्तन करण्यासाठी आता राजकीय लोकांना एकच माहित आहे, ह्यांच्याकडे काही पैसे नाहीत. लोकसभेला आता जाते त्यांच्या, पण पुन्हा देशी पाजविले की आपल्याकडे येतात आपोआप. फुकटच्या गाड्या दिल्या गावागावात ह्या पुढाऱ्याला ढुंगणावर नाता घालून विचारा, हराम खोरानो. गेल्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं फुकट वीज देतो म्हणून. कुठं आहे फुकट वीज?
गाडवावर बसून धिंडच काढायची प्रचाराला आले की आता एकच काम राहिलेलं आहे. त्यावेळेस मी लातूरला पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं, महाराष्ट्रातल्या एका जरी शेतकऱ्याचं वीज कनेक्शन जर कट केलं तर छावा संघटना त्या वीज कट करायला येणाऱ्या अधिकाऱ्याला आधी नीट भाषेत सांगेल, बाबा तुझी आमची काही दुश्मनी नाही, तू बिल आणला ते सुशील कुमार शिंदेला जाऊन विचार. आणि तेवढ्यातून जर त्या अधिकाऱ्यांना नाटक केले तर त्याला झाडाला नागवं करून मारा म्हणून मी त्यावेळेस आव्हान केलं कार्यकर्त्यांना. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज कनेक्शन तोडण्यासाठी अधिकारी गेले, पोलीस फौज पाटा घेऊन गेले. आता पोलीस घेऊन किती जाणार आहे? 10-5 पोलीस. त्यांना तर काय असतं, सगळं झाल्यावर जातात ती गवाळ मिटल्यावर. मग ते आपलं 10-5 काट्या घेऊन गेलेले तिथं पोलीस. अख्खं गाव जमलं, 100-500 कार्यकर्ते जमले. त्या अधिकाऱ्याला झाडाला बांधून मारण्याचं काम छावाच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्यावेळेस मुख्यमंत्र्याला आदेश द्यावे लागले की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणं बंद करा. ही ताकद छावाच्या मनगटामध्ये आहे. आता ही अवलादी सरळ ऐकणार नाहीत, हातात सोट्या घेऊनच निघावं लागणार आहे, लक्षात घ्या. ते सरळ भाषेत ऐकणारे एवढे सहजासहजी राहिलेले नाहीत. म्हणून उद्याच्या निवडणुकीच्या काळात आल्याच्या नंतर हातात दांडकं घेऊनच उभं राहायचं गावाच्या कडेला. त्याची दिशी प्यायचं नाही, आपली आपली प्यायची असली तर प्या. ती निवडणुकीपर्यंत प्या, पुन्हा बंद करून टाकायची आपल्याला. परंतु गावात एकाही पुढाऱ्याला येऊ नका. अगोदर त्याला प्रश्न विचार आहे की गेल्या वेळेस दिलेले हे आश्वासनं का पाळले नाहीत. आणि हे विचारण्याची ताकद जोपर्यंत आमच्या मर्दमावळ्यांच्या मनगटामध्ये येत नाही तोपर्यंत हे हरामखोर आपल्याला लुटत राहणार आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आता मला बोलायचं बरंच आहे, परंतु पुढे चाकूर आणि रेणापूरला आणखी 2 सभा आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करणार आहे की आता या सगळ्यांनी मिळून, सगळ्या मर्दमावळ्यांनी एकत्रित येऊन, आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी ब्राह्मण समाज असेल, मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. कारण मुस्लिमांनाही मी सांगितलं की बाबा तुम्ही राजे होतो, आम्ही राजे होतो, आता दोघंही भिकारी झालेलो आहोत. तुमची अवस्था वाईट झालेली आहे, आमची वाईट अवस्था झालेली आहे. खांद्याला खांदा लावून आपण ही जर या मागणीसाठी जर लढलो तर या देशामध्ये नवी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अनेक ठिकाणी इतर जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला. आणि या महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांती करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं. आता पुढच्या सभेला मला यायला वेळ मिळेल नाही मिळेल, परंतु आता नुसतं ऐकून जाऊ नका. आम्ही पोट कोरडं करू किंवा घसा कोरडा करू याच्यासाठी बोलत नाही की पुन्हा तुम्ही विसरून जावं. आणि त्याच्यासाठी आता जे सांगतोय ते जाणीवपूर्वक ऐका आणि गावागावात घराघरात घुसून या राजकीय पुढाऱ्यांचे धिंडवळ काढण्याचं काम आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो. आणि क्रांती सेनेच्या पाठीशी, शालीनताई पाटलांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून एक नव्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची शिवशाही आणावी एवढंच आव्हान मी या प्रसंगी करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा.